नमस्कार माझ्या बालमित्रांनो, वेलकम टू स्टीम लॅब। आज आपण आपला अजून एक DIY किट बघणार आहोत। त्याचं नाव आहे इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग। थोडंसं हार्ड वर्ड आहे, थोडंसं इंग्लिश आहे, पण त्याचं मी मराठीमध्ये सांगतो। इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग म्हणजे काय की तुम्हाला माहिती आहे की आपल्याला आपल्या जमिनीतून खनिजे भेटतात। अशुद्ध स्वरूपात धातू, अशुद्ध स्वरूपात खनिजे भेटतात, जे आपण नंतर शुद्ध स्वरूपात करून घेतो। म्हणजे तुम्हाला माहित असेल की आपण जे सोने, चांदी किंवा लोखंड वापरतो ते तसेच्या तसे आपल्याला जमिनीतून भेटत नाही। त्यांना पहिला रिफाईन करायला लागतं, त्यांना पहिला शुद्ध स्वरूपात आणावं लागतं। त्यासाठी खूप साऱ्या प्रोसेसेस आहेत। त्यामधली एक प्रोसेस म्हणजे इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग। म्हणजे आपण एक इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन घेणार आहोत। इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन म्हणजे की त्या पाण्यातून इलेक्ट्रिक करंट वाहू शकतो। म्हणजे काय की जर आपण मिठाचं पाणी घेतलं तर मिठाच्या पाण्यामधून इलेक्ट्रिक करंट वाहतो, पण जर आपण साखरेचं पाणी घेतलं तर साखरेच्या पाण्यातून इलेक्ट्रिक करंट वाहत नाही। यालाच आपण इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन बोलतो। तर ते सोल्युशन घेऊन आपण कॉपर आहे, अशुद्ध स्वरूपात आपल्याकडे कॉपर आहे, तो आपण शुद्ध स्वरूपामध्ये आपण तो घेणार आहोत। तर त्यासाठी या प्रोसेसचं नाव इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग। तर ते आपण रिफाईन कसं करणार, ती प्रोसेस काय आहे हे आपण आजच्या DIY किट मधून बघणार आहोत। सो आजच्या DIY साठी आपल्याला हे साहित्य लागणार आहे। पाणी, आपल्याला जे सोल्युशन बनवायचं ते कॉपर सल्फेट, कॉपर रॉड, नंतर ग्राफाईट रॉड, परत बॅटरी आणि बीकर। तर यामध्ये आपण पहिल्यांदा कॉपर सल्फेटचं आपण सोल्युशन बनवणार आहोत। त्यासाठी आपण कॉपर सल्फेट घेणार, त्यामध्ये पाणी टाकणार आहोत आणि यांचं मिश्रण तयार करणार आहोत। मिश्रण तयार झाल्यानंतर आपण यामध्ये हा ग्राफाईट रॉड आहे आणि एक कॉपर रॉड त्यामध्ये इन्सर्ट करणार आहोत। तर यामध्ये आपण एक कॉपर रॉड घेतलेला आहे आणि एक ग्राफाईट रॉड घेतलेला आहे। तर ग्राफाईट रॉडला आपण निगेटिव्ह जॉईन करणार आहोत आणि कॉपर रॉडला आपण पॉझिटिव्ह जॉईन करणार आहोत। आणि जेव्हा आपण हे जॉईन करू तेव्हा हे सर्किट पूर्ण होऊन प्रोसेस चालू होणार आहे। ही प्रोसेस 15 ते 20 मिनिटं चालल्यानंतर तुम्ही पाहू शकता की खाली बुडबुडे चालू झाले असतील। तुम्ही पाहू शकता ग्राफाईट रॉडवर बुडबुडे आहेत, म्हणजे ग्राफाईट रॉडवर कॉपर रॉडचा जो थिन लेअर आहे, धातूचा जो थिन लेअर आहे, तो ग्राफाईट रॉडवर येऊन त्याच्यावर तो एक लेअर साचणार आहे। ही प्रोसेस 10 ते 15 सेकंद किंवा 30 सेकंद पण आपण करू शकतो, पण जास्त वेळ केली तर आपली जी छोटीशी बॅटरी आहे ती ड्रेन होऊ शकते। जवळपास 15 ते 30 सेकंद झालेले आहे। जेव्हा आपण बॅटरी रिमूव्ह करू तेव्हा आपण पाहू शकतो की आपला जो कॉपर रॉड आहे त्याला आपण अशुद्ध धातू मानला होता, त्याच्यावरचे जे शुद्ध धातूचे कण आहेत ते ग्राफाईट रॉडवर साचलेले आहे। यावर तुम्ही बघू शकता एक ब्राउनिश कलरची एक थिन लेअर झालेली आहे। म्हणजे हा आपला अशुद्ध धातू होता, तो आपल्याला शुद्ध स्वरूपात भेटलेला आहे। आणि या प्रोसेसचं नाव आहे इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग। का तर यामध्ये आपण इलेक्ट्रिक करंटचा वापर करून अशुद्ध स्वरूपातल्या धातूपासून शुद्ध स्वरूपातलं धातू आपल्याला भेटलेला आहे। अशाच बऱ्याचशा प्रोसेसेस असतात की ज्यामध्ये आपल्याला अशुद्ध स्वरूपाच्या धातूंपासून आपल्याला शुद्ध धातू मिळतो।